पाच मिनिटं येते 10 मिनिटं आराम नित्यानंद मंदिरांच्या समोर तुम्हाला सुंदर असं बालपण सांगा. या सगळ्यांना ऐकून केलं मुलांच्या आशीर्वादाने निर्माण झाली पाहिजे. जन्माला येतात किंवा अशी जन्माला येतात आणि ह्यांच्यामुळे राष्ट्राचा उद्धार होतो, देशाचा होतो, मुलीचा होतो. काय काय खोड्या कसे करत काय जे रुसून कसे बसायचे सगळं सांगा. रागावरचं किंवा काय करायचं, राग कसा यायचा. खरं खरं एक मुलगा झाला, मुलगी ती मुलगी झाली पहिल्यांदा ती 3री दिवसांनी गावाला, असं 3 दिवसांनी. परत एक मुलगा झाला, तो 7वी महिन्यात. मग गावात स्वप्नात आले नाही त्यामुळे. स्वप्नात आले तर आमच्या घरी खूप काम असायचं, मिठाचं मीठ. स्वप्नात आले ना कामच निघायचं शिकतो हां. तर आम्हाला काय जायला मिळतच नाही, इकडे यायला आणि ती यायला मिळत नाही, काम निघायचं. तसे 3 दिवस आले बाबा. हां, दर्शन नाही. तर आम्ही दर्शनला आले बाबाचे. दर्शनला आले तर बाबा दर्शनच्या वेळेला 8-8 दिवस 15-15 दिवस दर्शन हां. तर अशी कधी कधी यायचं म्हणून दर्शनला, तर आम्ही दर्शन 7 वाजता सकाळी पाठीच घ्यायचं. कोणाला दर्शन मिळायचं नाही, आम्हाला मिळायचं. तर खूप गर्दी बाबा कैलास. तर आम्ही दोघं बाबांची पायवर पाय करतो, दोघं जण. दोघांची मनात आमची होतं बाबा सांगत. तर बाबा असे बसले होते ना असे, तर बाबाने असं केलं. तुम्हाला कधी अशी सामायिक म्हणे अशी पाच. तर त्या महिन्यामध्ये मला लगेच पाठवलं. हा जन्मला ना नाव ठेवायचं ते बाबांनी स्वप्नातच सांगितलं. सदानंद अशी बाबांनी नाव स्वप्नातच सांगितलं. जन्माला याला म्हटलं नसून सेवा जी आहे ही किती महत्वाची आहे ना. त्या वस्तूकडे महाराजांनी तुमच्या पूर्वीमध्ये अशी पुण्यवान जीव जन्माला यावे, कधी राष्ट्राची, देशाची, गावाची, मातीची, भूमीची सेवा करायची. हे आपलं मदनखंडातलं प्रतीक आहे. आपण भारतात मदनखंडातील नागरिक असल्यामुळे तुमचा जन्माला येणार आहे. कृष्णातून राष्ट्र सेवा होणार, देश सेवा होणार, गावबांधणी होणार, गावाची माती परिसर, आणि परिसर, वृक्ष परिसर, आंबा,